नाही त्या गोष्टीत अडकून पड. मुलगा आपला, नातू आपला, सगळे आपलं आपलं म्हणतात या ठिकाणी. पण हे काही उपयोगाचं नाही. हे दिसत नाही. हे सर्व समजणार. धनदारा पुत्र धन दारा पुत्र जन सर्व या ठिकाणी मिथ्या आहे. आपलं तुम्हाला वाटतं काय खरे? आम्ही सर्व इथं आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके हे जाऊ पुढे बिके मागे घर कुत्र राखते. असं तर आमची अवस्था आहे. कवा बी आलं कोणी बी हाक मारा उठावंच लागतं आम्हाला. म्हणजे हे धन या ठिकाणी तुम्ही आम्ही समजा धन दारा. जरा जरी पैशाला उशीर झाला तर तुम्हाला कळतच नाही. जरा जरी पैशाला उशीर झाला. हा प्रपंच आहे. प्रपंचामध्ये तुम्हाला कळतच नाही. म्हणजे हा करतो ती येडाच आहे नाही कुणाचे कुणी आहे नव्हे रे कोणी तुझे नव्हे रे कोणी माझे माझे म्हणून तुझे नव्हे रे कोणी आणखी एकला जातील प्राण्या माझे माझे म्हणून माझे माझे म्हणून कोण आहे कोणाचं कोणी नाही. कुणीच कोणाचं नाही. नाही कुणाचे कोणी तुझे नाही रे कोणी आणखी एकल्या जातील प्राण्या माझे माझे म्हणून प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार. बहीण कुणाचा भाऊ कुणाचे कोणी तर कुणाचे नाही हो. सगळी तर राहणार आहे या ठिकाणी. सगळे सोय रे रस्ता करून घ्यायचे असेल तर जन्माला येऊन तरी काय उपयोग तुमचा? हो जन्माला या. जन्माला येऊन एकच करावं. धन्य मी जन्मालो दासवी पुढं म्हणा. धन्यता करून मानून घ्या. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. बाकीच्या गोष्टी भाग्याच्या नाहीत. बाकीच्या गोष्टी उपयोगाच्या नाहीत. हा भाग्य कुणाला म्हणा. भाग्यवंत म्हणवतया शरण गेले पंढरीराया तरळते तर ते हा बरवसा नामधारकाचा ठसा. त्याला भाग्यवंत म्हणा. हे सर्व विद्या या ठिकाणी धन दारा पुत्र जन या ठिकाणी मी जो काही या ठिकाणी माझ्या जन्माचं जे काही फळ मला आज प्राप्त झालं जन्माले त्याचे त्याचा फळ मला सात जे काही खरं फळ मिळालं. काय जन्माला आल्यानंतरच खरं फळ काय माहिती का? एकच या ठिकाणी फळ झाली या दर्शन एक वेळा कशाच या ठिकाणी जन्म आल्याचे विठ्ठलाची एक ते जन्मात आल्यासारखं. जन्माले त्याचे आज फळ झाले साचे. हे साच फळ भगवंताची प्राप्ती हो. भगवत प्राप्ती या ठिकाणी करा. मनावर म्हणल्यावर तर अक्कल नसते. मनावर किती बोलावं. चंचल हे मन चंचल मन आहे या ठिकाणी. संस्कृत मला येत नाही बघा. मुळात मी संस्कृत मुळात सांगितलं तुम्हाला परमार्थच असा शिरलेलो आहे. बरस या ठिकाणी झाल्यानंतर परमार्थात शिरलेलो माणूस काहीच नाही त्याच. आणि असा परमार्थात शिरलो. पण शेवटी गीता ही शिकणं महत्वाचं. म्हणून गीता 2 वर्षापूर्वी शिकलो अक्का मी. पण एक महात्मे माझ्याजवळ की ज्याने मला या ठिकाणी एवढं मार्गदर्शन केलं. त्यांनी मला गीता पाठ येऊन शिकवायची. चंचलम हि मना कृष्ण प्रमाति पलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्.
दिवशी माकड स्थिर बसल त्या दिवशी मंत्री स्थिर बसल. इतकं माकडासारखं चंचल मन आहे. घडीवर इथं, घडीवर तिथं, घडीवर तिथं. काय राहे विठोबाच्या बाईप्रमाणे दिलं होत असताना पाहत असताना विठोबाच्या पायाच्या ठिकाणी राहिलं पाहिजे. मन राहत नाही हो. तुकोबराने सुद्धा ज्यावेळेस वारीला सुरुवात केली ना, 8व्या पिढीमध्ये तुकोबराय सांगतात 8 पिढ्यांची परंपरा, आणि तुकोबराने सुरुवातीला वारीला सुरुवात केली. तुकोबराने आपल्या मनाला सुद्धा उपदेश केला. मना तू हेची करे म्हणे मी जाईन पंढरी. मनाला सुद्धा उपदेश केला. तुकोबरायला सुद्धा उपदेश करावा लागला. चुकाली या वर्मा फेरा पडे, चुकाली या वर्मा फेरा पडे. शेवटची पाळी एका मनुष्य जन्म, शेवटची पाळी एका मनुष्य जन्म. चुकाली या वर्मा. आपण निरूपण पाहिलेलं नाही, पण एक दृष्टांत सांगतो. चुकली या वर्म फेरा पडे. कसं पडतो? विठ्ठल विठ्ठल. पूर्वीच्या गावांची रचना, कारण की गावाला संरक्षणासाठी या ठिकाणी असणार ते तट असायचा. आता शहरात या ठिकाणी तट झाला. आपल्या घरापुरतं कंपाऊंड, त्याच्या दुसऱ्याचा संबंध नाही. आता आपल्या पुरतं ही झाला गाव कोस. पूर्वी संपूर्ण गावाला कोस असायचा आणि वेस असायचा. आढळा होता गावामध्ये. असू द्या असू द्या विठ्ठल विठ्ठल. आणि तो आंधळा या ठिकाणी असताना सहज त्याला बाहेर पडायचं होतं, विशीच्या बाहेर जायचं होतं. म्हणून त्याने विचारलं किंवा मला गावात जायचं बाहेर. म्हणलं गावाच्या बाहेर जायचं विशीतून. वीस किती का लांब आहे? शहाण्या माणसाने सांगितलं बाबा हा गावकोस म्हणलं थोडीशी आता जवळ लांब आहे थोडीशी वेस. असं कर म्हणजे तू म्हणला मला सोडवतो का? तो म्हणला मला तुला आता काही सोडवण्याला वेळ नाही. तर तुला सोडवण्याला मला वेळ नाही. फक्त म्हणला आता तू असं कर, आंधळा असलं तर भिंतीला हात लावून चालत राहा म्हणला. आणि चालत राहा. वेस आली की तुझा हात मग आपोआप तू बाहेर पडशील मला वेशी. म्हणला काय हरकत नाही. आंधळा होता, निघाला या ठिकाणी. चालत 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 थोडा गेला अंतर. असं गेल्यानंतर त्याला थोडी खरूज होती. आणि खरूज ही अशी वस्तू आहे किंवा अशी एक त्वचा रोग आहे, तो कुठे बसेल, कधी बसेल आणि कधी खाजवेल हे सांगता येत. मग वेशीची दरवाजा नेमका येण्याला आणि विषयाची जी खरूज आहे, मामाला सुद्धा ही विषयाची खरूज लागली. हे सर्व जे काही रोग आहेत ना विषयाची या ठिकाणी, विषयाची या ठिकाणी अशी खरूज लागल्याबरोबर त्याची ती खाजवू लागली. आणि वेशीचा दरवाजा आला ना हा पुढे एकदा नाही दोनदा नाही. कारण की विषयामध्ये तुम्ही आम्ही बोललो विषयाचे सुख येते वाटे गोड, पुढे आहे तोरी नागवन मारिती तोरी. तुकोबाराय सांगतात तो जन्माला जे काय आलो आणि जन्माला आल्यानंतर जे काय इति कर्तव्यता नरदेहाची आहे ती नरदेहाची कर्तव्यता आम्ही पूर्ण झालो. अपूर्ण झालं म्हणजे काय झालं तर या ठिकाणी जो परमार्थ जो आहे ज्याच्यासाठी तुम्ही आम्ही आलेलो आहोत, एवढे जे या ठिकाणी इथपर्यंत आलेलो आहोत, अनेक योन्या या ठिकाणी, अनेक जन्म, अनेक असणाऱ्या
यातना भोगून या ठिकाणी आलो. अहो नरदेहाला येता ही मा अनेक या ठिकाणी किती दुःख आहे. त्या मदाला स्वतः अभंग काढून पहा. इतकं दुःख या ठिकाणी. जन्माला येण्याचं जेवढं दुःख तेवढं मरणात सुद्धा अतिशय दुःख आहे. असं एवढं या ठिकाणी दुःख भोगून जर तुम्ही आम्ही एक क्षणिक असणाऱ्या सुखासाठी जर तुम्हाला आम्हाला वाटत असेल की क्षणिक सुख हेच या ठिकाणी सर्व जर सुख आहे, हेच सर्वस्व आहे, हेच असणारं फळ आहे, हे फळ नाही बरं का. हा तेवढ्या पुरता असणारा एक क्षणिक आनंद आहे. तो आनंद असणारा आपल्या इंद्रियाद्वारे किंवा विषयाद्वारे मिळालेला आनंद आहे. आता विषयाद्वारे मिळालेला जरी असलेला आनंद आहे, इंद्रियाद्वारे मिळालेला असलेला आनंद आहे, तरी तो सुद्धा आपलाच आहे बरं का. पण ते हा जो आनंद आहे, कारण की भगवंत ही आनंद रूप वस्तू आहे. आणि माणसाला असं वाटतं डोळ्याकडून सुख मिळालं म्हणजे डोळ्याकडून सुख मिळतं म्हणजे डोळ्याचं या ठिकाणी का सुख देणारी वस्तू असो समजतो, किंवा रसनेतून त्याला या ठिकाणी आनंद प्राप्त झाला, त्याला वाटतं रसनेतून आनंद. तो परमात्मा जर त्याच्यामध्ये नसेल, तो सच्चिदानंद भगवंताचं वास्तव्य जर तुमच्या आमच्या देहामध्ये नसेल, मग गाव वृत्त देत नाही का त्याला. त्याचा डोळा असून डोळा का पाहत नाही, त्याचे हात असून हात का उचलत जरी इंद्रियाच्या द्वारे वाटत असलं तरी इंद्रियाच्या द्वारे नसून भगवंताच्या द्वारे या ठिकाणी तो या ठिकाणी सुख मिळतो. कारण सुद्धा तुम्हाला तिथे येऊन करायचं काय तर तुकोबराय सांगतात, मी जन्माला आलो पण मी जे काही जन्माला आला आज इथं आणि जन्माला आल्याचं जे काही फळ होतं ती मला आज मला प्राप्त झालं. जन्मा आलो त्याचे आज फळे झाले साचे. त्यावेळेस आमच्या बरोबर आमचे महाराज होते आणि त्याने म्हणले, अरे तिथलं जरा गावताची काडी घे. कशा तुला करायचं काय म्हणले. तू म्हणले किडा नाही म्हणले, वरती येतो खाली पडतो, वरती येतो खाली पडतो, थोडासा म्हणले आधार दे त्याला. आणि आधार दिल्यानंतर तो किडा त्या असताना काटकीवर चालला, आला त्या काडीवर बाहेर सोडून आधार दिला या ठिकाणी. तसं तुम्हाला माझ्या जीवाला या ठिकाणी सुद्धा आधार देताना या संतांनी या ठिकाणी सांभाळलं. लागली असेल तर मरणाची खंत, कारण की त्याच्यात एक सगळी आलीन गेली. आजा मेला पंजा मेला बाप मसरा मध्ये सगळी गेली. अशी या ठिकाणी त्याला मरणाची भीती. पण मरणाची भीती कधी आहे, जसा जसा काळ जवळ येईल ना तशी तशी भीती वाटते मरणाची. आणि मरणाला का जीव घेतो ते कळलं. नामदेवराय तर सांगतात, मरण माझी मरुणी या गेले मज गेले अमर. जे संताला शरण गेले ना त्यांची भयने रसली खंती. म्हणून संताला शरण जाऊ, सद्गुरूला शरण जाऊ. एवढा पांडुरंग ध्यानात, जागृतीत पांडुरंग, जागृतीत लवकर यायला, स्वप्नात कावा यायचा, सुषुप्ती अवस्था अशी अवस्थेत सांगायचं. त्याला याला देवाने स्वप्नात यायचं सांगायचं आणि हात तुझ्यावर भुकेलाय का. अरे त्याला भक्त किती त्याची वाट पाहतो, तुझी काय स्वप्नात येऊन सांगायची गरज आहे. वाट पाय हे उभा बेटीची आवडी, वाट पाय उभा बेटीची आवडी. संविधा द्या ना सगळं आणून. झालं का ते झालंय ना काय किती झालं मोठं बघून बघू इकडे. यज्ञोपवितं परमं पवित्रं प्रजापते आणि पूर्ण यज्ञोपवितं परमं पवित्रं प्रजापते. ओम
चक्रम त्रेदा आणि पंचामृत इथं चक्रम त्रेदा पदम समा प्रसले स्वा विष्णूर पूजायामे अरे पहिलेला पूर्ण कर ओम विदो परत सांगा पाहिजे ओम विदो चक्र त्रेदा पदम समा प्रसले स्वा विष्णूर पूजायामे आता दुसरी सुपडता ओम ब्रह्म ज्ञानम प्रथमा पुरता विद्याय नावा सबोधाय नेत्राय उचिता विद्या ब्राह्मणे मा लग्मयेन पूजायामि पंचामृत तिसरीला ओम नमस्ते रुद्रमावतो समजेच्या बाऊ हे तुम्ही मागे हे झालं भाऊ गंध लावा गंध लावा त्रिकंडाचं तो भाग द्रव्यंगन कुंकुमं समार्पयामि आता दही दूध घाला पंचामृत स्नानात दही दूध घाला पंचामृत स्नानात करा हो नमः पंचामृत घाला भरपूर पंचामृत घाला वता पण होत भरपूर प्रमोद वता पंचामृत हा 16 म्हणा ते काकाला म्हणा 16 दोघांनी तुम्ही पंचामृत त्याच्या जवळ ठेवा ठेवला मामा प्रत्येक वेळेला आता छातीला हात लावा तो ममम जेव्हा येता तिचा ओम आ क्री क्रो या रा ला वा शा हंस हंसा तो मा सर्वज्ञाय रचितो ओम आ क्रो रा शा हंस तो माय वाङ्मये चक्षु गर्भादमा संपादिते गुणसभा संपादिते शिवमृता संपादिते अदकर्मा संपादिते नामकर्मा संपादिते नश्कर्मा संपादिते आवाज नीट आहे बाबा बाबांना सांगा